मराठी सिनेविश्वात कायमच स्वतःची वेगळी ओळख जपणारी आणि तशाच ताकदीच्या भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृता केवळ अभिनेत्रीच नाही तर लेखिका, दिग्दर्शिका आहे. याशिवाय उत्तम गातेही. एवढंच नाही तर बॉलिवूडमध्येही तिनं स्वतःची छाप पाडली आहे. अमृता कायमच आपले विचार अगदी बिनधास्तपणे मांडत असते. अगदी आपण दिलेल्या बोल्ड सीन विषयी देखील ती खुलेपणानं बोलते. भार्गवी चिरमुले यांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये अमृता बोल्ड सीन करताना येणारं दडपण आणि मानसिक तयारी याविषयी व्यक्त झाली आहे. लव्ह स्टोरीज मध्ये तू एक बोल्ड सीन दिला होता. अभिनेत्री म्हणून यासाठीची तुझी मानसिक तयारी कशी होती? कुटुंब व्यवस्था, घरचे, समाज यामध्ये हे सगळं करणं सोपं नव्हतं. तू याची तयारी कशी केलीस असं तिला यावेळी विचारण्यात आलं. त्यावर अमृता म्हणाली, मला असं वाटतं तो सीन तुम्ही कुठल्या दृष्टीनं घेताय ते महत्वाचं आहे. एकतर तो सीन कोंकणा सेन सारखी दिग्दर्शिका शूट करणार आहे आणि श्रीकांत यादव सारखा माझा अगदी जुना मित्र माझ्यासोबत असणार आहे. या दोन्ही गोष्टींची मला चांगलीच जाणीव होती. त्यामुळे मी बिनधास्त होते, आश्वस्त होते. म्हणून त्या सीन नंतर मला एकानेही ट्रोल केलं नाही, कारण तो खूपच वेगळ्या दृष्टीनं शूट केला होता. अभिनेत्रींना तू रडण्याचा सीन कसा केलास असं विचारलं जात नाही, पण बोल्ड सीन विषयी मात्र विचारलं जातं. पण शृंगार ही एक भावना आहे. तुम्ही ते किती प्युअरली दाखवत आहात ते महत्वाचं आहे. म्हणून कित्येकदा हा सिनेमा मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत सुद्धा पाहू शकले. या सीन मागची सौंदर्य दृष्टी, पूर्ण टीम, त्यांची मेहनत, सगळेच कॅमेरा पर्सन हे मॅटर करतात. केवळ कोंकणा महिला दिग्दर्शिका आहे म्हणून नाही, तर अनुराग कश्यप सोबत सेक्रेट गेम शूट करताना देखील मला तितकाच चांगला अनुभव मिळाला, कारण मला त्यांचा दृष्टिकोन माहीत होता. सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांच्या बाधा सिनेमात देखील मी अंघोळ करतानाचा सीन दिला होता, पण तो ज्या पद्धतीनं शूट केला गेला ती दृष्टी मला महत्वाची वाटते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर विश्वास असायला हवा. तो जर नसेल तर आपण ती भूमिका कधीच करू नये, कारण असे सीन करताना आपल्याकडून जराही चूक झाली किंवा ते चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं तर ते खूप विचित्र दिसू शकतं. त्यापेक्षा मी कम्फर्टेबल नाहीये हे स्वीकारून तो सीन नाकारणं कधीही चांगलं, असं अमृता या पॉडकास्टमध्ये म्हणाली आहे. एवढंच नाही तर इंटिमेट सीन करताना कुटुंबाकडनं कसा पाठिंबा मिळतो, काय भावना असते याविषयी देखील अमृता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. पाहूया अमृता काय म्हणाली होती. पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीची मला भीती वाटत असते. इंटिमेट सीनची वाटते तशीच प्रत्येक भूमिकेची मला भीती वाटत असते. मी इंटिमेट सीनला बाजूला काढत नाही. मला असं वाटतं की ती एक भावना आहे. पण तुझं म्हणणं बरोबर आहे, त्याच्यासाठी एक वेगळं काय काय मागणंही त्याच्या येणार असतं. एक्झॅक्टली. त्याच्यात मला दिग्दर्शक खूप महत्वाचा असतो की कोण हे करतंय, कारण त्यात ती सौंदर्यदृष्टी असणार आहे की नाही हे ठरणार असतं. आज कोंकणा सेन शर्मा हे करते लव्ह स्टोरीज टू मध्ये, किंवा आज मी जेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा मी सुमित्रा भावेंच्या बाधा चित्रपटात माझा एक पहिला तसा इंटिमेट असा नाही, अंघोळ करते आहे आणि तिचा नवरा, पण ते फक्त त्या तेवढ्या गोष्टीसाठी ते नव्हतं. त्यातनं तो दिग्दर्शक किंवा मेकर वेगळं काही सांगू पाहत होता. त्यामुळे ते काय दृष्टीने केलं जातं हे महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मला संदेशनीच हे खूप चांगलं समजावलं. म्हणजे मला खूप फनी प्रसंग आहे की साठेचं काय करायचं नावाचं नाटक संदेशनी दिग्दर्शित केलं होतं. मी आणि निखिल रत्नपारखी त्यात काम करायचो आणि त्याच्यात साठे हा एका असूयेचं प्रतीक होता. म्हणजे साठेचं काय करायचं, असूयेचं काय करायचं. आणि तो जो नवरा आहे तो सतत साठेशी कंपॅरिझन करतोय आणि सतत तो साठे 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 आणि ती बायको. तर एक सीन त्याच्यात असा होता की ते दोघं मिठी मारतात आणि तो साठेचं बोलतो आणि तिचा मूड ऑफ होतो. म्हणजे तिथेही तो आलाय, बेडमध्येही तो साठे आलाय, असा तो सीन होता. त्याच्यामुळे ती मिठी एक प्रकारची मारणं आणि स्टेजवर ती मिठी करायचं होतं. सो पुण्यातला प्रयोग आणि केला मी तो सीन आणि लगेच मिठी तो साठे म्हणल्यावर मी ती सोडते आणि असं करत. तर एक आजोबा मला म्हणाले, तुम्ही काय लग्न, निखिल रत्नपारखी माझ्याबरोबर होता, ते मला म्हणाले तुम्ही काय लग्न करणार आहात का त्यांच्याशी. म्हटलं नाही. म्हणजे तुम्ही काय विचारताय. नाही, तुम्ही त्याने ती तशी मिठी मारलीत, तुमच्या नवऱ्याला हे चालेल का. तर म्हटलं, हो नवराच दिग्दर्शक आहे तर तुम्ही त्याला विचारा. तर संदेशने मला हे नेहमीच हे सांगितलं की अमृता एकदा कन्व्हिन्स हो त्या गोष्टीपाशी, कारण कुठलीच भावना हीच नाही, दुःख आनंद कुठल्याही स्क्रीनवर तू लाजून केलंस ना ते वाईटच दिसणार. आपल्याला कम्फर्ट असणं पण गरजेचं. त्यामुळे त्याच्या बाबतीत कन्व्हिन्स होऊन ते ती सुंदर भावना आहे ना, ते त्या पद्धतीने ते कर. त्यामुळे ते मी काय म्हणायचं, त्या प्रेमानेच त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि दिग्दर्शकही असे लाभलेत की त्यांनी ते त्या प्रेमानेच टेकिंग सुद्धा महत्वाचं असतं. अमृताचा अभिनय आणि त्यामागचा विचार याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.